मॉडर्न पिरियॉडिक लॉ. इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोझले यांनी एक एक्सपेरिमेंट केलं आणि त्यांच्या काय लक्षात आलं की ॲटॉमिक नंबर झेड हे ॲटॉमिक मासपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत काय झालं होतं, मेंडेलेव किंवा न्यूलँड यांनी काय लक्षात आणलं होतं की ॲटॉमिक मासच्या आधारे आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्स अरेंज करू आणि त्याच्यामधला पॅटर्न फाइंड आउट करू. मोझलेने काय म्हटलं की मासच्या ऐवजी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, झेड, नंबर ऑफ प्रोटॉन्स. त्याच्या आधारे जर तुम्ही पॅटर्न स्टडी केले तर आणि टेबल निर्माण केलं तर ते जास्त बरोबर आहे, कारण ॲटॉमिक नंबर ही जास्त महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, इकडे तुम्ही बघितलं की हा ॲटम आहे, 2 प्रोटॉन्स आहेत, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर 2 होतो. तर आता फॉर एक्झाम्पल तो ॲटॉमिक नंबर कसा लिहितात, हेलियमचा इकडे खाली ॲटॉमिक नंबर लिहितात आणि वरती ॲटॉमिक मास नंबर लिहितात. ओके. Modern periodic law. In 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of experiments done using X-ray tube that the atomic number Z of an element is the more fundamental property of an element than its atomic mass. आणि म्हणून मग पिरियॉडिक लॉचं स्टेटमेंट चेंज झालं. The statement of periodic law was properties of elements are periodic functions of their atomic numbers. The modern periodic table is also called as long form of the periodic table. तर आता त्यांनी कसं केले की 18 कॉलम्स केले, त्याला आपण ग्रुप्स म्हणतो, आणि 7 रोज केले, त्याला आपण पिरियड्स म्हणतो. हां, ग्रुप्स आणि पिरियड. कॉलम म्हणजे ग्रुप आणि रो म्हणजे पिरियड्स. आता मेन जे टेबल होतं त्याच्यामध्ये 7 रोज आहेत आणि इथे तुम्ही घेतलं फर्स्ट रोमध्ये हे ॲटॉमिक नंबरनी अरेंज केलेले आहेत. हायड्रोजनचा 1, हेलियमचा 2, लिथियमचा 3, अशा रीतीने हे अरेंज केलेले आहेत एलिमेंट्स. आता हे पिरियॉडिक टेबल झालं ना का, इथे तुम्ही बघितलं ना 57 to 71 जे एलिमेंट्स आहेत ना, हे इथे खाली लिहिलेले आहेत, त्याला आपण लॅन्थनाइट्स असं म्हणतो. त्यांचे जे नंबर्स आहेत ना 57, 58, 59 अप टू 71, ह्या बॉक्समधले एलिमेंट इकडे लिहिलेले आहेत खाली, आणि मग इथून 72 पासून सुरू केले. त्याचप्रमाणे त्याच्या खालचे जे एलिमेंट्स आहेत ना त्याला आपण ॲक्टिनाइट्स म्हणतो, आणि ते 89 to 103 एलिमेंट्स आहेत ना, हे ह्या बॉक्समधले ते इथे खाली लिहिलेले आहेत. त्यामुळे पिरियॉडिक टेबलमध्ये किती आहेत, 18 कॉलम्स आहेत आणि 7 रोज आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि टोटल एलिमेंट्स 118 आहेत. Structure of modern periodic table. In the modern periodic tables, elements are arranged in an increasing order of their atomic numbers according to electronic configuration of an element, which decides the group and the period in which it is to be placed. The modern periodic table consists of 7 horizontal rows called periods 1 to 7. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडव्या रोज आहेत, त्यांना आपण पिरियड्स म्हणतो, आणि त्याला नंबर्स काय 1 to 7. द 18 व्हर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर द ग्रुप्स 1 to 18. 18 व्हर्टिकल म्हणजे उभे कॉलम आहेत, त्यांना नंबर काय दिलेला आहे 1 to 18, आणि त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आणि हे ग्रुप्स आणखीन पिरियड्स ही अशी रो आणि कॉलमची अरेंजमेंट केली का त्याच्यामध्ये बॉक्स तयार होतो, आणि त्या प्रत्येक बॉक्सला एका एलिमेंटला तिथे त्या एका बॉक्समध्ये जागा दिली जाते. आणि त्या बॉक्समध्ये कसं लिहितात, वरती त्याचा
ॲटॉमिक नंबर लिहिला जातो, मग त्याचं सिम्बल लिहिलं जातं, त्याचं खाली नाव लिहिलं जातं आणि त्याचं ॲटॉमिक मास लिहिलं जातं. तर ॲटॉमिक नंबर, सिम्बल, नेम आणि ॲटॉमिक मास अशा रीतीने त्या बॉक्समध्ये त्या एलिमेंटला जागा दिली जाते. Atomic numbers are serially indicated in the upper part of these boxes. Each box corresponds to the place for one element. म्हणजे टोटल 118 बॉक्सेस आहेत आणि हे जे बॉक्स नंबर आहे तो त्याचा त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे. अपार्ट फ्रॉम 7 rows, 2 rows have been shown separately at the bottom of periodic table. These are called lanthanide series and actinide series respectively. There are 118 boxes in the periodic table including 2 series. Very recently, formation of a few elements was established experimentally and thereby modern periodic table is now completely filled. All the 118 elements are now discovered. तर हे सगळे 118 एलिमेंट आहेत ना, त्यांची डिस्कवरी झाली. इकडे हे कॉलम्स आहेत 1, 2, 3, 4 अप टू 18, त्याला आपण ग्रुप्स म्हणतो. आणि मग हे रोज आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, याला आपण पिरियड्स म्हणतो. राईट. आता फर्दर पिरियॉडिक टेबल 4 ब्लॉक्समध्ये 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड केलाय. हा आहे तो एस ब्लॉक आहे. नंतर मधला आहे तो बी ब्लॉक आहे. हा ब्लॉक आहे तो पी ब्लॉक आहे आणि खालचा ब्लॉक आहे तो एफ ब्लॉक आहे. ओके. सो व्हॉट आर द 4 ब्लॉक्स? एस, पी, डी आणि एफ. आता आणि काय लक्षात ठेवायचं, ह्या इकडे तुम्ही बघितलं ना, तर इकडे अशी एक झिगझॅग लाईन आहे. ओके. तर इकडचे जे एलिमेंट्स आहेत ना, त्याला आपण मेटेलॉइड्स म्हणतो आणि त्याच्या अलीकडचे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे मेटल्स असतात आणि त्याच्या पलीकडचे एलिमेंट्स आहेत ते नॉन मेटल्स असतात. ओके. तर लक्षात काय ठेवायचं, 4 ब्लॉक्स एस, पी, डी, एफ. एफ हा ब्लॉकमध्ये काय लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स असतात. आणि नंतर पिरियॉडिक टेबलमध्ये एक झिगझॅग लाईन असते, त्याच्या वर इकडे मेटेलॉइड्स असतात. एलिमेंट्स 3 प्रकारचे असतात. मेटेलॉइड्स, मेटल्स ते मेटेलॉइड्सच्या अलीकडचे असतात डाव्या बाजूचे, आणि उजव्या बाजूला नॉन मेटल्स असतात. The entire periodic table is divided into 4 blocks, namely S block, P block, D block and F block. S block contains groups 1 and 2. Groups 13 to 18 constitute P block. Groups 3 to 12 constitute D block. D block elements are called as transition elements. The lanthanide and actinide series is at the bottom for the F block. A zigzag line can be drawn in the P block of the periodic table. 3 traditional types of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. The metalloid elements lie along the border of the zigzag line. All metals lie on the left side of the zigzag line while non-metals lie on the right hand side. आता आपण पिरियॉडिक टेबल अखंड पुन्हा बघूया. हा बघा, हा एस ब्लॉक एवढा झाला, हा पी ब्लॉक एवढा झाला, मधला ब्लॉक डी झाला, खालचा ब्लॉक एफ झाला. त्याच्यानंतर प्रत्येक एलिमेंट कसं लिहिलंय बघा, ॲटॉमिक नंबर. एचचा फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक नंबर 1, नंतर सिम्बल हायड्रोजनची एच, मग त्याचं नाव हायड्रोजन आणि खाली त्याचं ॲटॉमिक मास. अशा रीतीने प्रत्येक एलिमेंट लिहिला गेलाय. नंतर 18 ग्रुप्स आहेत म्हणजे कॉलम्स आणि 7 पिरियड्स आहेत. तर हे पिरियॉडिक टेबल मधले पहिले 20 एलिमेंट्स आहेत ते पाठ करायचे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन,
कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. हे पाठ करायचंय म्हणजे त्याचं ॲटॉमिक नंबर, सिम्बल, नेम, ॲटॉमिक मास वगैरे सगळं पाठ करायचं.